मित्रांनो, कधी संकटे आली तर आपल्याला भीती वाटत असते की आपण एकटेच आहोत। पण असा विचार करा की अशी कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करण्यासाठी आपण एकटेच पुरेपूर आहोत। तुम्ही एक गोष्ट ऐका, त्यामुळे तुमचा विचार करण्यात थोडा फरक पडेल। एक वाघीण गर्भवती होती। एक शिकारी तिच्या मागे लागला होता आणि ती आपला जीव वाचवण्यासाठी पळत होती। एका उंच ठिकाणावरून दुसरीकडे उडी मारताना तिने एका बछड्याला जन्म दिला आणि शिकारीने तिला मारून टाकले। तो बछडा जिथे पडला तिथून बकऱ्याचे कळप जात होते। तो त्यांच्यासोबतच निघाला। बकऱ्यांनीच त्याला पाळले, आपल्यासोबत मोठे केले। तो त्यांच्यासारखाच आवाज काढत असे। तो बछडा स्वतःला बकऱ्यासारखाच समजायला लागला। तो पूर्ण बकऱ्यासारखाच बनला। जेव्हा एखादा मोठा जनावर येत होता तेव्हा त्याला खूप भीती वाटत होती। कुणाला बघितले तर जीव मुठीत घेऊन पळत होता। घाबरटपणा त्याचा स्वभाव बनला होता। तो विसरून गेला होता की तो वाघाचा बछडा आहे। एकदा त्या बकऱ्याच्या कळपावर वाघाच्या कळपाने हल्ला केला। सगळ्या बकऱ्या जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होत्या। त्या बछड्याने तर बरोबर पळणे पण शिकले नव्हते। सगळ्या बकऱ्या पळून गेल्या। हा बिचारा एकटा राहिला। एक म्हातारा वाघ त्याच्यासमोर आला तर तो बछडा रडू लागला, बकऱ्यासारखाच आवाज काढू लागला। तो म्हणू लागला की मला सोडा, मला जाऊ द्या। माझे सगळे मित्र चालले गेले आणि माझ्याने चालणं जमलं नाही म्हणून मी राहिलो, मला सोडा। म्हातारा वाघ त्याच्या हरकती बघून हसू लागला आणि त्या बछड्याला म्हणाला की तू मूर्ख आहेस, तुला कसं खाणार आहे? तू तर आमच्यासारखा आहे। नाही, मी तुमच्यासारखा नाही, मी बकरा आहे। माझे मित्र समोर निघून गेले। तो बछडा काही मानायला तयारच नव्हता। त्या म्हाताऱ्या वाघाने त्या बछड्याला ओढत ओढत जंगलातल्या एका तलावाजवळ नेले आणि तिथे त्याला त्याचा चेहरा दाखवला आणि त्याला म्हटले की बघ तू कोण आहेस, तू आणि मी आपण सारखेच दिसतो। तो स्वतःला असं बघून भांबावला, अरे मी खरंच तुमच्यासारखा दिसतो? म्हातारा वाघ म्हणाला, एवढंच नाही तर तू माझ्यासारखी डरकाई पण काढू शकतो। त्याने एक डरकाई काढली। तो बछडा घाबरला। तो म्हातारा वाघ त्याला म्हणाला की आता तू काढून बघ। त्याने प्रयत्न केला तर तो बकरीसारखा आवाज काढत होता। तो डरकाई काढू शकला नाही। पण त्या म्हातारा वाघाने जेव्हा त्याला म्हटले की तूने जर डरकाई काढली नाही तर मी तुला खाऊन टाकेल, मग त्या बछड्याने एवढ्या जोरात डरकाई काढली की म्हातारा वाघ पण थोडा हलला। पूर्ण जंगलातले पक्षी उडून गेले। सगळे वाघ त्याच्याकडे बघत होते। बंद झाडावरून खाली पडले। एवढा भयानक माहोल झाला। त्याला गर्व झाला की तो पण डरकाई काढू शकतो आणि तो बकऱ्याचा नाही तर वाघाचा बछडा आहे। कहाणीचा अर्थ एवढाच की तुम्ही पण डरकाई काढू शकता। आपण तर सगळं करू शकतो जसं आपण विचार करू शकतो। आपल्याला ते सगळं मिळू शकते ज्याचे आपण खरोखरच हकदार आहोत। आपल्याला पण ती उंची गाठता येते जी आपण गाठू शकतो। आपण मनुष्य आहोत। जे बाकीचे करू शकतात ते आपण पण करू शकतो। फरक एवढाच आहे की आपण ती डरकाई काढायला विसरलो आहोत। आपण आपली शक्ती बकऱ्यासारखी समजायला लागलो। मित्रांनो, असं काही करून दाखवा की आपल्यालाच आश्चर्य वाटलं पाहिजे की किती मेहनत घेतली आपण। पुन्हा एकदा सांगतो की स्वतःला कमी समजू नका। तुम्ही वाघ आहात। जोरात एकदा डरकाई काढा, मेहनत घ्या आणि चमत्कार बघा।